तर मित्रांनो, या प्रकारे 16 शेड्यूलची विभागणी केलेली आहे. 1 ते 12 शेड्यूल बॅलन्स शीटशी निगडित असतात आणि पुढील 4 शेड्यूल 13 ते 16 हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी निगडित आहेत. तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे बहुपर्यायी प्रश्नांची उत्तर कसे विचारले जातील, प्रश्न कसे येतील आहे. इंटरेस्ट एक्सपेंडेड याचा शेड्यूल नंबर सांगा. व्हॉट इज द शेड्यूल नंबर ऑफ इंटरेस्ट एक्सपेंडेड? म्हणजे बँकांनी व्याज दिलेल्याचा शेड्यूल नंबर किती आहे तो आपल्याला अचूकप्रमाणे ओळखायचा आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य तो पर्यायाला आपल्याला टिक मार्क करायचा आहे. शेड्यूल नंबर दिले राहतील, ऑप्शन दिले राहतील. पर्याय शेड्यूल नंबर 13 आहे की 14 आहे की 15 आहे की 16 आहे. मित्रांनो, वर्गीकृत करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये 4 शेड्यूल दिलेले आहेत. त्यातले 13 आणि 14 जमा बाजूशी रिलेटेड आहेत, जिथे आपल्याला प्राप्तीचे पद लिहायचे आहेत, क्रेडिटचे आयटम लिहायचे आहेत. आणि देणे जे आपण केलेले आहेत, एक्सपेन्सेस जे आपले आहेत ते देणे एक्सपेन्सेस आपण शेड्यूल नंबर 15 आणि 16 मध्ये केलेले आहेत. आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? इंटरेस्ट एक्सपेंडेड बाय द बँक. बँकेने कर्मचाऱ्याला दिलेला, बँकेने त्यांच्या कस्टमर्सला, ग्राहकांना दिलेलं व्याज, दिलेले व्याज खर्च राहणार आहे आणि प्राप्तीचे व्याज आपल्याला जमा राहणार आहे. म्हणून दिलेल्या व्याजाचा शेड्यूल नंबर 15 असतो आणि मिळालेल्या व्याजाचा शेड्यूल नंबर 13 असतो. म्हणून आपल्याला दिलेल्या व्याजाचा अचूक योग्य पर्याय काय निवडायचा आहे? शेड्यूल नंबर 15. या प्रकारे मल्टिपल चॉईस प्रश्न तुम्हाला निवडायचे राहतील. बँकांमध्ये पद दिलेले राहतील आणि त्यांचा अचूक पर्याय तुम्हाला निवडायचा लागेल शेड्यूल नंबरचा. म्हणून हा आराखडा सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्हाला पाठ करायचा आहे, लिहायचा आहे. आणि या व्हिडिओ नंतर मित्रांनो शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचं आहे. आणि सर्वात शेवटी ज्या प्रकारे आपण गणिताच्या प्रॉपर्टीज लक्षात राहण्यासाठी कंचे भागू बेवचा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचो. हा कंचे भागू बेव काय आहे? त्या मॅथमॅटिकल प्रॉपर्टींचा शॉर्टकट पहिल्या अक्षरानुसार, जेणेकरून त्या क्रमवारीनुसार अनुक्रमे आपण ते लक्षात राहू शकू. आता ते 7 मॅथमॅटिकल अप्लिकेशन क्रमाने लक्षात राहण्यासाठी जर का आपण ते सूत्र वापरतो तर मित्रांनो इथे 16 शेड्यूल नावासकट, त्यांच्या नंबर सकट तुम्हाला या लक्षात ठेवायचे आहेत. त्यासाठी सुद्धा कंचे भागू बेव सारखं ॲब्रिव्हिएटेड शॉर्टकट अल्फाबेटिकल फॉर्म्युला मी तुम्हाला आज सांगणार आहोत. हा फॉर्म्युला आपल्या महाविद्यालयामध्ये आपण नियमित विद्यार्थी असल्या कारणानं मी तुमच्यासोबत शेअर करत आहोत. हा फॉर्म्युला तुम्हाला एमसीक्यू चे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी निश्चितपणे कामी पडणार आहे. तर पहिले 4 शेड्यूल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेड आहेत आणि पहिले 12 शेड्यूल जे आहेत हे बॅलन्स शीटशी निगडित आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा 12 शेड्यूलचा डिटेल नमुना आराखडा बघणार आहोत. या 12 शेड्यूल मध्ये जे बॅलन्स शीट आहे, आपल्याला माहित आहे की बॅलन्स शीट सुद्धा 2 बाजूमध्ये दिलेली राहतं. एक लायबिलिटी साइड आणि दुसरी ऍसेट साइड. मग लायबिलिटी साइडचे निगडित शेड्यूल नंबर कोणते आहेत? वर्गीकृत करण्यासाठी 12 शेड्यूल पैकी 1 पासून 5 पर्यंतचे अनुक्रमाने जे शेड्यूल नंबर्स आहेत हे देयता बाजूचे, लायबिलिटी बाजूचे आहेत. तदनंतरचे शेड्यूल नंबर 6 पासून शेड्यूल नंबर 11 पर्यंतचे जे क्रमांक आहेत ते नंबर्स, ते शेड्यूल हे संपत्ती साइडचे आहेत. 5 शेड्यूल लायबिलिटीचे अधिक 6 शेड्यूल संपत्ती बाजूचे. टोटल किती झाले सर? टोटल तर 11 शेड्यूल झाले. आणि तुम्ही म्हटलं आताच की 1 ते 12 प्रमाणाचे 12 शेड्यूल नंबर हे बॅलन्स शीटशी निगडित आहेत. मग 12वा शेड्यूल गेला कुठे? तर 12वा शेड्यूल हा तत्वतः लायबिलिटी सुद्धा नाही आहे आणि संपत्ती सुद्धा नाही आहे. बॅलन्स शीटच्या तारखेवरती जे काही कोर्ट केसेस आहेत, ज्याचे निर्णय अजून आलेले नाही आहेत, निर्णय कंपनीच्या बाजूने येऊ शकतो किंवा निर्णय कंपनीच्या विरुद्ध बाजूने येऊ शकतो. कंपनीच्या विरुद्ध बाजूने आला तर देयता होईल आणि कंपनीच्या बाजूने आला तर देयता राहणार नाहीत. असे भविष्यकालीन निर्णयावरती आधारित जे व्यवहार असतात त्या व्यवहारांना आपण म्हणतो कॉन्टिंजंट लायबिलिटी. आणि इथे कॉन्टिंजंट लायबिलिटीचा 12वा शेड्यूल राहतो, शेड्यूल नंबर 12. हा तुम्हाला फुट नोट म्हणून, टिप्पण म्हणून विवरणामध्ये लिहायचा आहे. 12वा शेड्यूल बॅलन्स शीटच्या टोटल झाल्यानंतर जरी लिहायचा असला तरी तो गणिताच्या विभागनाचा एक भाग आहे.
विवरणामध्ये ते नमूद करायचं आहे गणित सॉल्व्ह करताना, आणि ते आपल्याला मेन्शन करायचं आहे, जेणेकरून ही माहिती सुद्धा बँकांच्या भागधारकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आता हे 1 ते 5 शेड्यूल नंबर काय आहेत आणि 6 ते 11 शेड्यूल नंबर्स काय आहेत याची समरी ओळख आपण आज करून घेत आहोत. सुरुवातीला प्राथमिक ओळख करून घ्यायची आहे आणि तदनंतर तुम्हाला प्रत्येक शेड्यूल मध्ये कुठल्या कुठल्या बाबी समाविष्ट होतील ती सुद्धा यादी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. समरी प्रोग्राम आपण मित्रांनो बघत आहोत. बॅलन्स शीटचा 1 ते 12 क्रमांकांचा आराखडा तुमच्या ब्लॅकबोर्ड वरती अवेलेबल आहे. ब्लॅकबोर्ड वरचे अक्षर दिसायला ब्लर होऊ शकतात, दिसायला अडचण देऊ शकतात. त्याची पूर्तता करण्याकरिता या पूर्ण प्रारूपाची आराखड्याची पीडीएफ नोट मी तुम्हाला आपल्या वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवेला आहे. आजपर्यंत आपण जे 4 व्हिडिओ केलेले आहेत, पुन्हा जो ह्याला 2 व्हिडिओ आहेत, त्या पूर्ण व्हिडिओच्या नोट्स स्वरूपामध्ये प्रारूप तुम्हाला मी पीडीएफ फॉर्म मध्ये देईल आहे. बॅलन्स शीट बनवत असताना स्टेटमेंट फॉर्म मध्ये बनवायची आहे. टायटल तुम्हाला लिहायचं आहे बॅलन्स शीट ऑफ, इथे बँकेचं नाव टाकायचं आहे, बॅलन्स शीट ऑफ देना बँक लिमिटेड फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. बॅलन्स शीट ऑफ बँक ऑफ इंडिया फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2021. म्हणजे बँकेचं नाव आणि कुठल्या वर्षाकरिता बनवत आहोत ते बनवायचं आहे. ऍज ऑन डेट. नावे बाजू आणि देयता बाजू सारखे 2 टी फॉर्मॅट न करता विवरण पद्धतीने बनवत असताना इथे पहिला पार्ट तुमचा राहिला लायबिलिटीजचा आणि दुसरा फॉर्मॅट तुमचा राहिला ऍसेटचा. म्हणजे लायबिलिटी सुद्धा त्याच बाजूने द्यायची आहे आणि संपत्ती सुद्धा तुम्हाला त्याच बाजूने द्यायची आहे. 3 रकाने तुम्हाला बनवायचे आहेत. विवरणाचा पहिला रकाना, शेड्यूल नंबरचा दुसरा रकाना आणि रकमेचा तिसरा रकाना. गणित बनवत असताना आपण 3 रकान्यांची बॅलन्स शीट बनवतो, परंतु वस्तुस्थितीमध्ये जर का तुम्ही गुगलमध्ये जाऊन एखाद्या बँकेची जर का ओरिजिनल बॅलन्स शीट बघितली तर तुम्हाला या 3 रकान्यांच्या सोबत सोबत विवरणाच्या आधीच्या बाजूला एक चौथा रकाना दिसेल जो असतो मागील वर्षीची रक्कम. उदाहरणासाठी जर का सांगायचं म्हटलं तर ही रक्कम राहतं 31 मार्च 2020 ला संपलेल्या वर्षाची, तर मागील वर्ष 31 मार्च 2019 ला काय पोझिशन होती त्या रकमा डाव्या बाजूला लिहिलेल्या राहतात, जेणेकरून भागधारक आणि बॅलन्स शीटची ओळख पटवणारा व्यक्ती हा गत वर्षाची चालू वर्षासोबत तुलना करू शकला पाहिजे आणि त्याचा तुलनात्मक अभ्यास झाला पाहिजे. याकरिता मागील वर्षाची रक्कम आणि चालू वर्षाची रक्कम ही व्यावहारिक बँकांमध्ये बनवल्या जातात. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेचं उत्तर लिहित असताना फक्त अकॅडमिक सिलेबस करिता हा मागील वर्षाचा कॉलम आपण घेतलेला नाही आहे, फक्त चालू वर्षाचा कॉलम आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, बँकांचे व्यवहार हे लाखो करोडो अब्जो रुपयामध्ये असतात. म्हणून वस्तुस्थितीमध्ये जी बॅलन्स शीट बनवलं जातं इथे सुरुवातीला लिहिलेलं जातं रुपीज इन लॅक्स किंवा रुपीज इन क्रोर्स. म्हणजे पैशांचे नंबर ऑफ झिरो जास्त वाढलेले असल्या कारणानं हजारांमध्ये, लाखांमध्ये किंवा कोटीमध्ये ती रक्कम लिहिल्या जातं. म्हणून बँकांचे गणित बनवत असताना बॅलन्स शीट बनवायच्या आधी ट्रायल बॅलन्स मध्ये रुपयांचं एकक काय आहे, रुपयामध्ये आहे, हजारामध्ये आहे, लाखामध्ये आहे की करोड्स मध्ये आहे, याचं बिनचूक कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं असतं. टोटल शेड्यूल 12 दिलेले आहेत. आताच बघितल्याप्रमाणे 1 ते शेड्यूल नंबर 5 हे लायबिलिटीशी निगडित आहे. शेड्यूल नंबर 6 पासून 11 पर्यंत संपत्तीशी निगडित शेड्यूल आहेत. टोटल लायबिलिटी 5 शेड्यूलची टोटल राहील आहे आणि टोटल ऍसेट 6 शेड्यूलची टोटल राहील आहे. लायबिलिटीची एकंदरीत टोटल आणि ऍसेटची एकंदरीत टोटल ह्या दोन्ही बेरीजा एकमेकांशी जुळतात, कारण की ताळेबंद याच्या बेरीज हे प्रत्येक वेळेस समान राहतील. त्यानंतर टिपण फॉर्म मध्ये जो गणिताचा सोल्युशनचा भाग राहिला आहे, टिपण फॉर्म मध्ये 2 टिपणे तुम्हाला लिहायचे आहेत. एक शेड्यूल नंबर 12 ज्यामध्ये कॉन्टिंजेंट लायबिलिटीचे आयटम जे भविष्यकालीन निर्णयावरती अवलंबून राहतील असे पद तुम्हाला इथे लिहायचे आहेत. त्या पदांची यादी आणि अशा पदांचा एकूण व्यवहार किती रुपयांचा आहे ती रक्कम आपल्याला इथे लिहायची आहे. आणि सर्वात शेवटचा आयटम असतो बिल्स फॉर कलेक्शन. बिल्स फॉर कलेक्शन मध्ये बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल ची रक्कम बँकांनी किती रुपयाची केलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबलनी अननेसेसरी तुमची बिल्स रिसिवेबल मध्ये ऍडव्हान्सची रक्कम वाढवायची आणि बिल्स पेएबल मध्ये अदर लायबिलिटीची रक्कम वाढलेली असायची. म्हणजे ज्या व्यवहाराचा
बँकेशी काही घेणं देणं नाही आहे. एका व्यक्तीकडनं पैसे घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत. या ग्राहकांसाठी बँक जो फक्त एजंट म्हणून, अभिकर्ता म्हणून काम करायचं, ह्या रकमा बॅलन्स शीट मध्ये समाविष्ट झालेल्या असायच्या आणि बॅलन्स शीटचे आकडे फुगून दिसायचे. हे फुललेले आकडे दिसायला नको करिता अमेंडमेंट नुसार, सुधारणेनुसार आपल्याला हे टिपण फॉर्म मध्ये रक्कम लिहायची आहे. म्हणून बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबलची रक्कम, बिल्स फॉर कलेक्शन हे आपल्याला टिपणामध्ये लिहायचे आहेत. हे 2 टिपणं इथं लिहायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्तचे बाकीचे जे आयटम्स आहेत, हा समरी प्रोफार्मा आहे विद्यार्थ्यांनो. या समरी प्रोफार्माच्या आधी प्रत्येक शेड्यूलचं एक वर्किंग तुम्हाला रफ मध्ये करायचं असतं. म्हणजे त्याची यादी बनवायची आहे की जसं शेड्यूल नंबर 1 मध्ये कॅपिटल जर का दिलेलं असलं तर शेड्यूल नंबर 1 मध्ये कॅपिटलची टोटल रक्कम लिहायच्या पूर्वी तुम्हाला कॅपिटलशी निगडीत आपले जे 5 शीर्षक आहेत, अधिकृत भागभांडवल ज्याला आपण म्हणतो ऑथराइज्ड शेअर कॅपिटल, त्यानंतर इश्यूड शेअर कॅपिटल, त्यानंतर सबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल, त्यानंतर कॉल्ड अप शेअर कॅपिटल आणि कॉल्ड अप मधून कॉल्स इन एरियर्स मायनस केल्यानंतर उर्वरित राहतं तुमचं पेड अप शेअर कॅपिटल. इथं फक्त पेड अप शेअर कॅपिटलची जी रक्कम आहे ती आपल्याला गणितामध्ये लिहायची आहे. परंतु ह्या 5ही रकमा किती आहेत किंवा किती होत्या याची सुद्धा माहिती भागधारकांना द्यायची आहे. मग हे पूर्ण 5 पदांचं भांडवल कुठं लिहायचं आहे हे तुम्हाला टिप्पण मध्ये लिहायचं आहे, वर्किंग मध्ये लिहायचं आहे. आणि हा वर्किंग सुद्धा गणिताच्या सोल्युशनचा पार्ट अँड पार्सल आहे. म्हणून कॅपिटलच्या शीर्षकामध्ये जसं आता फळ्यावरती दिलेले 1 नंबरचा आयटम अधिकृत भाग भांडवल, 2 नंबरचा आयटम इश्यूड शेअर कॅपिटलची रक्कम, 3 नंबरचा आयटम सबस्क्राइब शेअर कॅपिटलची रक्कम, 4था आयटम कॉल्ड अप शेअर कॅपिटल, 5वा आयटम कॉल्स इन एरियर्स आणि मायनस केल्यानंतर सर्वात शेवटचा 6वा आयटम तुमचा पेड अप शेअर कॅपिटल. ही 6 पदांची माहिती इक्विटी शेअर कॅपिटलला लागेल. हीच 6 पदांची माहिती प्रिफरन्स शेअर कॅपिटलला सुद्धा लागेल. अशा प्रकारचं विस्तृत जे टिपणं आहेत, विस्तृत माहिती जी आहे ही तुम्हाला रफ मध्ये लिहायची आहे, टिपणामध्ये लिहायची आहे आणि त्याचं सारांश एकंदरीत पेड अप शेअर कॅपिटलची मूळ रक्कम इथून स्थानांतरित करून तुम्हाला मेन समरी प्रोफार्मा मध्ये लिहायचा आहे. मेन समरी प्रोफार्मा हा फक्त एका पानाचा राहील आहे आणि त्याच्या वर्किंग नोट ह्या 2, 3, 4 पानाच्या राहू शकतात. आता यामध्ये कुठल्या बाबी समाविष्ट आहेत हे जशी ओळख पटली, याच प्रकारे आपल्याला पूर्ण 16 शेड्यूल मध्ये कुठले कुठले पद समाविष्ट करायचे आहे ही ओळख बिनचूकपणे पटवणं गरजेचं आहे. पहिला शेड्यूल आहे तुमचा कॅपिटल, दुसरा शेड्यूल असतो तुमचा रिझर्व्स. प्रॉफिट मधनं आपण अप्रोप्रिएशनच्या अनुषंगाने, ज्याला आपण समायोजना म्हणतो, त्या समायोजनाच्या अनुषंगाने प्रॉफिट मधनं केप्ट असाइड केलेली रिझर्व, संचित निधी. आता ही संचित निधी मध्ये एकंदरीत रक्कम किती आहे हे आपल्याला लिहायचं शेड्यूल नंबर 2 मध्ये. आता या शेड्यूल नंबर 2 मध्ये कुठले कुठले पद समाविष्ट होतात त्याचं सुद्धा आपल्याला विस्तृत वर्गीकरण करायचं आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो एक पद जे वैधानिक पदानुसार केलेलं राहतं, त्याला म्हणतो आपण स्टॅट्युटरी रिझर्व. बँकिंग कंपनीच्या कलम 17 अनुसार प्रत्येक बँकेला, प्रत्येक नोंदणीकृत बँकेला, ती प्रायव्हेट असो का पब्लिक लिमिटेड, म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरची असो किंवा प्रायव्हेट असो, त्या प्रत्येक बँकेला चालू वर्षाच्या नफ्याच्या 25% रक्कम ही संचित निधीमध्ये, स्टॅट्युटरी रिझर्व मध्ये, राखीव निधीमध्ये आपल्याला स्थानांतरित करायची असते. वर्षानुवर्ष स्थानांतरित झालेली निधी किती होती वर्षाच्या सुरुवातीला, चालू वर्षामध्ये 25% स्थानांतरित झालेली निधी किती आहे आणि वर्षाच्या अखेर निधी जमा किती आहे बॅलन्स शीटच्या तारखेला. तर बॅलन्स शीटच्या तारखेला असलेली राखीव निधीची रक्कम, स्टॅट्युटरी रिझर्व, सामान्य जनरल रिझर्वची रक्कम, सिंकिंग फंड रक्कम, त्यानंतर डिव्हिडंड इक्युलेशनची रक्कम, या प्रकारे डिव्हिडंड इक्युलेशन फंड आहे, बोनस इक्युलेशन फंड आहे. ज्या ज्या रकमा प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन मधून आपण वर्गीकृत करतोय, वर्ग करतोय, ह्या सगळ्या रकमांची वर्षा अखेरची रक्कम आपल्याला इथे लिहायची. सर्वात शेवटचा भाग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट, ज्याला आपण रिटेन अर्निंग म्हणतो,
त्या रिटेन अर्निंगला कुठं स्थानांतरित करायचं असतं? सरप्लस ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट आपण पीएनएल ला ट्रान्सफर करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं नेट प्रॉफिट आपण अप्रोप्रिएशनला ट्रान्सफर करतो आणि अप्रोप्रिएशन मधून वर्ग झालेल्या संचित निधी झाल्यानंतर शेवटचा शिल्लक नफा आपण ताळेबंदामध्ये बॅलन्स शीट मध्ये दाखवत असतो. हा कुठे दाखवायचा आहे? तो सुद्धा शेड्यूल नंबर 2 मध्येच. हे टायटल असतं मुळामध्ये रिझर्व्ह आणि सरप्लसच्या रक्कम. या प्रकारच्या विविध रिझर्व्ह आपल्याला शेड्यूल नंबर 2 मध्ये कन्सिडर करायचे आहे. इथं रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्सचं पद घ्यायचं नाही. म्हणून कुठले पद समाविष्ट आहेत आणि कुठले पद समाविष्ट नाहीत याचं डिटेल नोट्स पीडीएफ फॉर्म मध्ये आपल्या वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नोट्स फॉर्म मध्ये दिलेलं राहील, जेणेकरून जास्त माहिती कमी वेळेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, पहिला शेड्यूल झाला कॅपिटल, शेड्यूल नंबर 1. दुसरा शेड्यूल झाला रिझर्व्ह. 3 नंबरचा शेड्यूल आहे डिपॉझिट्स. बँकांच्या लायबिलिटी साईडचं सगळ्यात महत्वाचं पद म्हणजे डिपॉझिट्स. बँकांचं मूळ उद्देशच आहे ज्या लोकांजवळ गरजेपेक्षा जास्त पैसा आहे त्यांचा खेळता पैसा हा ठेवीच्या स्वरूपामध्ये जमा करा आणि तो गरजवंतांना कर्जाच्या रूपामध्ये वितरित करा. म्हणून ऍक्सेप्टिंग डिपॉझिट, ठेवी घेणे आणि कर्ज देणे हे मूळ उद्देश बँकांचं असल्या कारणानं बॅलन्स शीटच्या टोटल रकमेच्या तुलनेमध्ये लायबिलिटी साईडचं डिपॉझिटचं पद हे मोठ्या रकमेचं राहतं आणि संपत्ती साईडला ऍडव्हान्सेसचं पद, कर्ज दिलेल्याचं जे राहतं, ऍडव्हान्सेस म्हणजे शॉर्ट मध्ये तुम्हाला दिलेले लोन्स, हे पद, ही रक्कम मोठी राहतो. आता ऍक्सेप्टेड डिपॉझिट, ठेवी कुठल्या कुठल्या प्रकारच्या घेतलेल्या राहतात? तर साधारणपणे मित्रांनो डिपॉझिट्स हे 4 प्रकारचे असतात. फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट ज्याला आपण आरडी म्हणतो, आवर्ती ठेव, त्यानंतर बचत खाते सेव्हिंग अकाउंट आणि चालू खाते करंट अकाउंट. ह्या 4 प्रकारचे डिपॉझिट्स या शीर्षकाच्या अंतर्गत घ्यायचे आहेत. एफडी फिक्स डिपॉझिट, आरडी रिकरिंग डिपॉझिट, एसबी अकाउंट म्हणजे सेव्हिंग बँक बचत खातं आणि सीए म्हणजे करंट अकाउंट चालू खातं. या 4 खात्यांमध्ये ग्राहकांचा किती पैसा आपला जो जमा आहे, जो बँकेला मागणी अनुसार देणे आहेत, म्हणून देता या शीर्षकामध्ये डिपॉझिटमध्ये एवढे पद समाविष्ट होतात. तदनंतरचं चौथा पद राहतं बॉरोविंग्स, घेतलेले ऋण, घेतलेले कर्ज. आताच सांगितल्याप्रमाणे मिळालेल्या ठेवीमधून बँकेला कर्ज द्यायचं आहे. परंतु एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याचं जर का मोठ्या कर्जाची जर का मागणी असेल आणि बँकेला त्या मोठ्या कर्जाची मागणी पुरवठा करण्यासाठी असलेल्या ठेवी जर का कमी पडत असल्या तर बँक मोठ्या बँकांकडे कर्जाची मागणी करेल. म्हणजे कर्ज वितरित करण्याकरता ठेवी जर का कमी पडल्या तर बँक ही दुसऱ्या बँकांकडनं कर्ज घेईल. तर या बँकेने ज्यांचं आपण फायनल अकाउंट बनत आहोत, दुसऱ्या बँकेकडनं बॅलन्स शीटच्या तारखेपर्यंत किती रुपयांचे कर्ज घेतलेले आहेत ही शीर्षक म्हणजे बॉरोविंग्स, घेतलेले कर्ज. बॉरोविंग्स मध्ये लोन टेकन फ्रॉम अदर बँक, लोन टेकन फ्रॉम इंडियन बँक्स, लोन टेकन फ्रॉम विदेशी बँका म्हणजे फॉरेन बँक्स, किंवा लोन टेकन फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा बँकेची बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय कडनं घेतलेले कर्ज. ही टोटल शीर्षकाची रक्कम शेड्यूल नंबर 4 मध्ये लिहायची आहे. आणि सर्वात शेवटचा शेड्यूल नंबर 5 ज्याचं शीर्षक आहे अदर लायबिलिटी. हे शीर्षक विद्यार्थी मित्रांनो करंट लायबिलिटी सारखं आहे. पहिल्या 4 शीर्षकामध्ये जे समाविष्ट झालेले पद नाही आहेत आणि हे किरकोळ रकमेचं पद आहे जे आपल्याला 12 महिन्याच्या आतमध्ये देणे आहेत, अशा टाईपचे करंट लायबिलिटीचे पदच अदर लायबिलिटी या शीर्षकामध्ये समाविष्ट करून तुम्हाला शीर्षक नंबर 5 ची टोटल बनवायचे आहे. यामध्ये साधारण असतं प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, प्रपोज डिव्हिडंड, अनक्लेम्ड डिव्हिडंड, हे पद तुम्हाला अदर लायबिलिटी मध्ये लिहायचे असतात. टोटल लायबिलिटीची बेरीज करायची. त्यानंतरचा जो सेकंड पार्ट आहे स्टेटमेंटचा तो तुमचा संपत्ती बाजूचा राहतो. ज्या प्रकारे लायबिलिटीचे पद आपण 5 शीर्षकामध्ये वर्ग केलेत, ग्रुप केलेत, सबग्रुप केले, त्याच प्रकारे संपत्तीच्या एकूण पदांना आपण 6 शीर्षकामध्ये समाविष्ट करणार आहोत. मित्रांनो याची ओळख करून घेऊया. टोटल 6 शीर्षक आहेत. त्यामध्ये पहिला शीर्षक ज्याचा शेड्यूल नंबर आहे 6 हा असतो तुमचा कॅश इन हँड, बँकाजवळ असलेली रोख रक्कम. यामध्ये 2 गोष्टी समाविष्ट आहेत, कॅश इन हँड आणि बॅलन्सेस विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया.
आरबीआयकडे असलेली रक्कम आणि रोख रक्कम ह्या दोन रकमा शेड्यूल नंबर 6 मध्ये समाविष्ट आहेत. त्यानंतरचा आयटम आहे शेड्यूल नंबर 7, संपत्तीचं दुसरं पद. संपत्तीचं दुसरं पद आहे बँक बॅलन्सेस. बँक बॅलन्सेस मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या व्यतिरिक्त आरबीआयचं बॅलन्स कुठं लिहायचं आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असलेला बॅलन्स शेड्यूल नंबर 6 मध्ये समाविष्ट करायचा आहे. परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या व्यतिरिक्त बाकी बँकांकडे असलेले सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट मधलं बँकांचं जे बॅलन्स आहे ते राहतं शेड्यूल नंबर 7 मध्ये. बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ बॅलन्स विथ अदर बँक्स. नंतरचा पद आहे शीर्षक नंबर 8, शेड्यूल नंबर 8, इन्व्हेस्टमेंट, विनियोग. बँकांनी केलेली गुंतवणूक. गुंतवणुकीचे वेगवेगळे माध्यम असू शकतात. सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक, शेअर्स मध्ये केलेली गुंतवणूक, गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये केलेली गुंतवणूक. इन्व्हेस्टमेंटचे जे जे प्रारूप आहेत, गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत, युटीआयचे बॉन्ड्स आहेत, सर्टिफिकेट्स आहेत, वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स मध्ये केलेली गुंतवणूक ही आपल्याला इन्व्हेस्टमेंट मध्ये मेन्शन करायची आहे शेड्यूल नंबर 8 मध्ये. तर नंतर सगळ्यात महत्वाचं संपत्तीचं पद ऍडव्हान्सेस. ऍडव्हान्सेस म्हणजे बँकेने ग्राहकांना दिलेला आगाऊ पैसा. याला थोड्या साध्या भाषेत जर का म्हटलं तर बँकांनी ग्राहकांना वाटप केलेले विविध प्रकारचे कर्ज. यामध्ये काय इन्क्लूड होतं? लॉंग टर्म लोन, शॉर्ट टर्म लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, त्यानंतर कॅश क्रेडिट लिमिट. व्यापारी वर्गामध्ये बँक ओव्हरड्राफ्ट आणि कॅश क्रेडिट, ज्याला आपण सीसी लिमिट म्हणतो. बँक ओडीची लिमिट आणि सीसी लिमिट ही तुमचा व्यापार किती रुपयांचा आहे किंवा तुमच्याकडे स्टॉक माल किती रुपयांचा आहे या रकमेवरती 80%, 70%, 60% दरानं बँक लिमिट सेट करत असतो. म्हणून व्यापाऱ्यांना दिलेली बँक ओव्हरड्राफ्टची लिमिट, व्यापाऱ्यांना दिलेली कॅश क्रेडिटची लिमिट, व्यापाऱ्यांना दिलेलं दीर्घ मुदत कर्ज किंवा अल्प मुदत कर्ज, शॉर्ट टर्म लोन, लॉंग टर्म लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, कॅश ओव्हरड्राफ्ट, कॅश क्रेडिट, हे सगळे पद आपल्याला ऍडव्हान्सेस मध्ये समाविष्ट करायचे. पुढचं शीर्षक आहे शीर्षक नंबर 10, बँकांची फिक्स ऍसेट. फिक्स ऍसेट मध्ये काय राहतं? जमीन किंवा बिल्डिंग. इथं मशीन तर राहणार नाही, कारण की मशीन मध्ये कुठल्याही प्रकारचा मॅन्युफॅक्चरिंग होत नाही. परंतु पूर्वीच्या काळामध्ये मशीनी राहत नव्हत्या मित्रांनो. अलीकडच्या काळामध्ये मशीन राहू शकतात. आपण बघतो ऑटोमॅटेड टेलर मशीन आहे, त्यानंतर कॅश काउंटिंग मशीन्स असतात. म्हणून अलीकडच्या काळामध्ये प्रिंटिंग मशीन असू शकतात. तर बँकांचं संगणकीकृत झाल्यानंतर, कम्प्युटरायझेशन झाल्या कारणानंतर एटीएम मशीन्स आहे, कॅश काउंटिंग मशीन्स आहे, त्या प्रकारच्या मशिनरी राहू शकतात. तर मशीन्स, लँड आणि बिल्डिंग, बँकेची स्वतःची फिक्स ऍसेट या शीर्षकामध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे. असलेलं डिप्रिशिएशन मायनस करून रिटर्न डाऊन व्हॅल्यू त्याची आपल्याला कन्सिडर करायची आहे. आणि सर्वात शेवटचा शेड्यूल नंबर 11, अदर ऍसेट्स. अदर ऍसेट्स मध्ये जे पद वरील 5 शीर्षकामध्ये समाविष्ट झालेले नाही आहेत, परंतु त्याचं कलेक्शन हे आपण एका 12 महिन्याच्या आतमध्ये करू शकतो. हे पद असतात अदर ऍसेट्सचे. करंट ऍसेट सारखे हे पद आहेत. यामध्ये साधारण काय इन्क्लूड असतं? स्टॉक ऑफ स्टेशनरी, चेकबुक्स आहेत, पासबुक आहेत, वितरित झालेले कन्झ्युमेबल स्टेशनरी झाल्या, परंतु बनवून ठेवलेले आहेत, वितरण झालेलं नाही आहे, जे आगामी वर्षासाठी वापरल्या जातील, त्याला म्हटलं जातं स्टॉक्स ऑफ स्टॅम्प्स अँड स्टेशनरी. त्यानंतर नॉन बँकिंग ऍसेट. नॉन बँकिंग ऍसेट म्हणजे ज्या ग्राहकांनी कर्ज घेतले होते हप्त्याच्या आधारावरती, 2 व्हीलर लोन, 4 व्हीलर लोन, परंतु हप्ते पेड केले नाही, रिमाइंडर दिलं, नोटीस दिली, कोर्टाची नोटीस दिली आणि हप्ते न भरल्या कारणानं बँकांनी ते वाहन जप्त केले. ओनरशिप कोणाची आहे? ग्राहकाची. पण ताबा कोणाकडे आहे? बँकेकडे. अशा ताबा घेतलेल्या जप्त केलेले वाहनं याला म्हटलं जातं नॉन बँकिंग ऍसेट्स. हे पद तुम्हाला अदर ऍसेट्सच्या शीर्षकामध्ये लिहायचे. टोटल ऍसेट सेट करायचे आणि एकंदरीत ऍसेटची टोटल आणि एकंदरीत देयताची टोटल तुमची जमा होईल, बॅलन्स शीट टॅली होईल आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला 16 पैकी 16 पूर्ण मार्क मिळतील. परंतु शेवटचा भाग म्हणजे भविष्यकालीन निर्णयावरती आधारित असलेली कॉन्टिंजेंट लायबिलिटी. बँकांच्या अगेन्स्ट असलेले क्लेम, बँकांच्या असलेल्या कोर्ट केसेस, हे पद शेड्यूल नंबर 12 मध्ये लिहायचे. यामध्ये कुठले पद समाविष्ट होतात यादी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळेल. आणि सर्वात शेवटचं टिपण म्हणजे बिल्स फॉर कलेक्शन. तर मित्रांनो, ही 12 शीर्षकाची यादी सारांश फॉर्म मध्ये, समरी फॉर्म मध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला.
हे पद आपल्याला सगळे नवीन आहेत. मी पूर्वीच तुम्हाला सांगितलं की बँकिंग कंपनीचं फायनल अकाउंट आणि इन्शुरन्स कंपन्यांचं फायनल अकाउंट आपण पहिल्यांदा शिकत आहोत. हे शीर्षक आपल्याला नवीन लागतील आहे, परंतु हे शीर्षक हे पद आपल्याला अंगीकृत करायचे आहेत. जोपर्यंत या पदांचा या शीर्षकांचा आपण अभ्यास करणार नाही तोपर्यंत आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह उत्तरं लिहिता येणार नाही किंवा बहुपर्यायी उत्तरं लिहिता येणार नाही. म्हणून या व्हिडिओला एकदा दोनदा वारंवार पाहायचं, नेहमी बघायचं आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार. मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं होतं की 16 शेड्यूलला टिप ऑफ द टंग एका मिनिटामध्ये क्रमवारी पोपट पंचीसारखं कशा प्रकारे लक्षात ठेवायचं हा भाग आपण बघणार येणाऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.